वेड सारखा चित्रपट जेव्हा चालतो आणि एवढा चालतो तेव्हा नेमकं काय घडलं, नेमकं काय आवडलं, काय वर्क झालं. म्हणजे जिनिलियाजींनी मराठीत पहिल्यांदा काम केलं हे नाही वर्क झालं, हे सगळं वरवरचं आहे. म्हणजे रितेशजी आणि जिनिलिया वहिनी महाराष्ट्राच्या ही एक आपलेपणाचं फिलिंग होतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी आपला रूटेड सिनेमा बनवला. बघितलं तर घर, आजूबाजूची माणसं, पात्र हे सगळं खूप रूटेड आहे. तर मला असं वाटतं मराठी प्रेक्षकांना आपली गोष्ट ही रूटेड बघायची बहुधा. म्हणजे जे आपलं आहे, आपल्या भाषेतलं आहे, बाकीच्या भाषांचं त्यांनी समजून घेतलेलं आहे की ओके अमेरिकेत असं कल्चर असतं तर तिथे असं चालू शकतं. किंवा तू म्हणालास तसं मराठी प्रेक्षक जात नाहीत असं नाही आहे. सर्वाधिक कांतारा, KGF, पुष्पा या सिनेमांचं सर्वाधिक कलेक्शन हे पुण्या मुंबईचं. म्हणजे महाराष्ट्रातनं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज हिंदी सिनेमा किंवा साऊथचा कुठलाही सिनेमा बनवताना महाराष्ट्राला टार्गेट करते. त्याच्यात मराठी भाषा येते पुष्पामध्ये. बऱ्याच गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची वाक्य येतात. ती काय येतात? कारण त्यांना स्वतःच्या ऑडियन्सला प्लीज करायचं हे कळलंय आणि त्यांनी ऑडियन्स शोधलाय की तो महाराष्ट्रात आहे.